वाकडच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेले हे आहेत 65 वर्षीय बाळासाहेब वाकडकर. केवळ दैव बलवत्तर म्हणून वाकडकर जिवंत आहेत. घरगुती वादामुळे वाकडकर यांनी संतापाच्या भरात आत्महत्येचा निर्णय घेतला. त्यासाठी ते वाकडच्या पुलावर पोहोचले. तिथून ते उडी मारण्याच्या बेतात असतानाच जवळच असलेल्या पोलीस स्टेशनमधले पोलीस त्यांना पुलाखालून समजावत होते. मात्र वाकडकर यांनी खाली उडी मारलीच. ते पाहताच क्षणाचाही विलंब न लावता सहाय्यक पोलीस निरीक्षक चिमाजी केंद्रेकर यांनी त्यांना अक्षरशः झेललं. त्या इस्माने वरतून उडी मारली आणि ती उडी मारल्यानंतर आम्ही स्वतः पोलीस शिपाई कांबळे, पोलीस नाईक मोरे यांनी त्यांना झेलण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही त्याला अर्धवट झेललो आणि तो पायावर जमिनीवर पडल्यानंतर त्याचा पाय फ्रॅक्चर झालेला आहे, परंतु त्याचा तो जीव वाचला. वाकडकर यांच्या जीवावर बेतलेलं केवळ केंद्रेकर यांच्या दक्षतेमुळे पायावर निभावलं. त्याची प्राथमिक तपासणी केल्यानंतर असं आढळलं की त्याचे डाव्या पायाच्या टाचेच्या वरचा तिथे फ्रॅक्चर आहे आणि खुब्याच्या हाडामध्ये फ्रॅक्चर आहे. पेशंटची परिस्थिती आता अंडर कंट्रोलमध्ये आहे. पेशंटची तब्येत आता सुधारत आहे आणि सर्व डॉक्टरांनी, आमच्या इथल्या सर्जननी आणि आमच्या इथल्या ऑर्थोपेडिक डॉक्टरांनी त्यांना बघितले. क्षणिक रागामुळे अनेक जण असं आत्महत्येचं पाऊल उचलतात. बाळासाहेब वाकडकर यांचं नशीब बलवत्तर म्हणून त्यांचे प्राण वाचले. पण प्रत्येक वेळी वाचवणारा असेलच असं नाही. कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.